पालघर जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिलच्या वतीनं पालघर जिल्ह्यामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबवलं जाणार आहे आणि त्याचा आज जिल्ह्यामध्ये प्रारंभ झाला। हे अभियान पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड, वाडा, वसई, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांमधल्या 90 गावांमध्ये राबवलं जाणार आहे। यासाठी एक कृषी रथ तयार करण्यात आलाय। त्याच्या माध्यमातून भारतीय कृषी संशोधन परिषदेचे केंद्रीय मत्स्य विज्ञान संस्था मुंबईचे शास्त्रज्ञ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, आत्मा आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी आणि गाव पातळीवरील ग्रामसेवक गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधांवरती त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। यानिमित्त कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांच्याकडे सगळे आयडिया आहे, सगळं आहे, करण्याची मेहनत करण्याची ताकद आहे, परंतु त्यांना तसं स्कीम वगैरे मिळत नव्हत्या। पण आता आपल्या भारत सरकार आता मोदी सरकार आहे, तसंच आपल्या महाराष्ट्र सरकारने जे प्रयत्न केले आहेत कृषी खात्यासाठी फार चांगले आहेत आणि असंच करत जावे असंही मला वाटते। आणि जे मत्स्य पालनासाठी पण काही अधिकारी आले होते, त्यांनी पण मत्स्य प्रकल्पाविषयी बरीच माहिती दिली। भात पेरणीचा सीझन आले आणि भात शेतीचं सगळ्यांनी ते प्रस्तावित करून दाखवलं की भात पेरणी कशी करावी, कुठल्या प्रकारे भात करावा आणि ते कसं निर्जंतुक आणि बुरशीनाशक असं करावं आणि योग्य पीक देईल, त्याप्रमाणे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। त्यामुळे शेतकऱ्यांना पण त्याच्यापासून बराच फायदा होईल। अभियान नुसतं फक्त अभियान नसून हा शेतकऱ्यांच्या दारी आपले वैज्ञानिक जाणार आहेत आणि याच्यामध्ये आम्ही 15 दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि या 15 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक जी गावं निवडलेली आहेत त्या गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी हितगुज करणार आहोत। म्हणजे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आणि त्यांना सरकारच्या विविध योजना, विविध उपक्रम, तसेच जे आधुनिक शेती आहे जसे या संदर्भात त्यांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत।